श्री स्वामी समर्थ. आदित्य रानूबाईची कहाणी पहिल्या रविवारी नक्की ऐका. ऐका आदित्य रानूबाईची तुमची कहाणी. आटपाट नगर होते. त्या नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा, फुले, दुर्वा आणायला रानात जात असे. तिथे नागकन्या, देवकन्या वसा करत होत्या. ब्राह्मणानं विचारले, काय ग बयानू, कसला वसा वसताय? तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उतशील मातशील घेतलेला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणला, उतत नाही मातत नाही, घेतलेला वसा टाकत नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदित्यवारी मौन्या मुकाट्याने उठावं. चळशी वस्त्रविहिरीत स्नान करावे. अधोगत पाणी आणावं. विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी. 6 रेगाचं मंडल करावं. 6वा सुताचा तंतू करावा. त्याला 6 गाठी द्याव्या. पान फूल व्हावं. पूजा करावी. पानाचा विडा, फुलाचा झेला, दशगंधाचा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. 6 मास चालसावी. 6 मास पाळावी. मागी रथसप्तमी संपूर्ण करावं. संपूर्णातलं काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्याची खीर, लोणकड तूप, मेव्हणं जेवं सांगावं. असेल तर 4 चोळी घ्यावी. नसेल तर जोड गळसरी घ्यावी. ती नसेल तर 2 पैसा दक्षिणा द्यावी. आणि आपल्या वंशाचा उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणाने केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावणं धाडलं. ब्राह्मण जातेवेळेस भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं, भिवू नका, कापू नका. तुमच्या मुली आमच्या इथे द्या. आमच्या मुली गरिबाच्या. तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल. राणी म्हणाली, दासी करत नाही, बटकी करत नाही. राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गशराला महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही. 12 वर्षाने समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीने बसायला पाट दिला. पाय धुयाला पाणी दिलं. बाबा बाबा, गूळ खा, पाणी प्या. गूळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारद्याला जाणार आहे. त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याने मनात राग आला. तेथून निघाला, प्रधानाच्या घरी गेला. तिथं पाहिलं, आपला बाप आला. म्हणून बसायला पाट दिला. पाय धुयाला पाणी दिलं. बाबा बाबा, गूळ खा, पाणी प्या. गूळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू अगोदर ऐक. तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? घरात गेली. उतरंडीच्या 6 मोत्या आणल्या. 3 आपण घेतल्या, 3 बापाच्या हाती दिल्या. त्याने मनोभावे कहाणी सांगितली. लेकीनं चित्तभावाने ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोनं विचारले, मुलीचा समाचार कसा आहे? जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली, दुःखानं व्यापली. राजा मुलुखवार निघून गेला. जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्याने नांदत आहे. इकडे दारिद्री जी झाली होती तिने आपल्या लेकाला सांगितले, मावशी घनघोर नांदत आहे. तिच्याकडे जाऊन काही दिले तर घेऊन ये. पहिल्या आदित्यवारी मुलगा उठला. तयाच्या पायी जाऊन उभा राहिला. अगाग दासीनू, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे? तयाच्या पाळीला उभा राहिला आहे. परसदाराने घेऊन या. परसदाराने घेऊन आल्या.
नाऊ माकू घातलं, पितांबर नेसायला दिलं. जेवू खाऊ घातलं, कोहळा पोखरला, होन मोहरा भरल्या. वाटेच आपल्याला जाऊ लागला. तो सूर्यनारायण मायाच्या रूपाने आला. हातातील कोहळा काढून घेतला. घरी गेला. आईने विचारले, काय रे बाबा, मावशीने काय दिले? देवानं दिलं, कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं ते सर्वच गेलं. दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला. तयाच्या पाळीला जाऊन उभा राहिला. अगं दास्यांनो, तुम्ही दाशी कोणाच्या? आम्ही दाशी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीने त्याला घरी नेऊन नाऊ माकू घातलं, पितांबर नेसायला दिलं. जेवू खाऊ घातलं. काठी पोखरून होना मोहरीनी भरून दिली. बाबा, ठेवू नको, विसरू नको, जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटे सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला. हातची काठी काढून घेतली. घरी गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. दैवानं दिलं ते सर्व कर्मानं नेले. पुढे तिसरे आदित्यवारी तिसरा मुलगा गेला. तयाच्या पारी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखा प्रधानाने घरी नेऊन नाऊ माकू घातलं, पितांबर नेसायला दिलं. जेवू खाऊ घातलं. नारळ पोखरून होन मोहऱ्याने भरून दिला. ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीत उतरला. तो गडबडत विहिरीत पडला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई, मावशीनं दिलं, पण देवानं ते सर्व बुडालं. चौथ्या आदित्यवारी मुलगा चौथा गेला. तयाच्या पायी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीने घरी नेऊन नाऊ माकू घातलं, पितांबर नेसायला दिलं. जेवू खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी होना मोहऱ्यांना घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला. हातातील शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईनं विचारले, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई, मावशीनं दिलं, पण दैवानं सर्व नेलं. पाचव्या आदित्यवारी आपण उठली. तयाच्या पारी उभी राहिली. दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं. नाऊ घातलं, माकू घातलं. पाठ बसायला दिला. प्रधानाची राणी आदित्यवाराची कहाणी करू लागली. काय वसा करतेस ते मला सांग. बहीण म्हणाली, अगं चांडाळने, पापीन, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीनं विचारलं. याला बहिणीच्या घरी राहिला. श्रावणास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाचं भाग्य आलं. राजाने बोलावणं धाडलं. मावशी मावशी, तुला छत्र आली, चमर आली, पायीक आले, परवर आले. मला रे पापिनीला छत्र कुठली, चामर कुठली, पायीक कुठले, परवर कुठले? बाहेर जाशील, जाऊन दाराशी बघतास तोच राजा बोलवू आला आहे. राजा आला तशी राणी जायची निघाली. एकमेकी बहिणींनी आहेर केला. वाटेने जाऊ लागली. पहिल्या मजलेस स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. तो कहाणीची आठवण झाली. करा रे हाकरा, पिटा रे डोंगरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. त्याच्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोत्याने राणीने घेऊन 3 त्याला दिले. 3 आपल्या हाती ठेवले. मनोभावे कहाणी सांगितली. चित्तभावाने त्याला ऐकली. त्याने लाकडाची मोळी घेतली. ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई कहाणी ऐकल्याने एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे कशाला?
वसा हवा, उतशील मातशील घेतलेला वसा टाकून देशील. उतत नाही मातत नाही घेतलेला वसा टाकीत नाही. तेव्हा वसा सांगितला. पुढं दुसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढला, मुलांना वाढला. आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हंकार, पेटा रे डोंगारा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, मायाचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही. असा एक माळी चितेत बसला आहे. त्याला हाक मारली, आमच्या बाईची कहाणी ऐक. तो आला. राणीने 6 मोत्याने घेऊन 3 आपण घेतले, 3 मायाला दिले. राणीने कहाणी मनोभावे सांगितली. चित्तभावाने मायाने ऐकली. मायाचा मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याने एवढं फळ, मग वसा घेतल्याचे काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीने त्याला वसा सांगितला. पुढं तिसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हंकारा, पेटवा रे डोंगारा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. एक म्हातारी तिच्या एका मुलागा वनात गेला होता. एका डोहात बुडला होता. एका सर्पाने खाल्लं होतं. त्यामुळे चिंता करत बसली होती. तिला म्हणाली, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करणार? मी मुलासाठी रडत आहे. बरं येतं. मग ती राणीकडे आली. राणी पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. चित्तभावाने ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडला होता, तो आला. सर्पाने खाल्ला होता, तो आला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याने काय फळ? काय वसा तो मला सांग. मग राणी तिलाही वसा सांगितला. पुढं चौथ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हंकारा, पेटवा रे डोंगारा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, कोणा डोळा मासाचा गोळा, हात नाही, पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतले. पालता होता तो उत्ताना केला. 6 मोते होती. 3 मोते त्याच्या बेंबीवर ठेवली. 3 मोते आपण घेतली. राणीने मनोभावी कहाणी सांगितली. ती त्याने ऐकली. त्याला हातपाय आले. देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याने एवढे फळ, मग वसा घेतल्याने काय फळ? काय वसा तो मला सांग. मग राणीने त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामी घरी आली. स्वयंपाक केला. सूर्यनारायणला जेवायला आले. सती दरवाजे उघडले. लोह घाळण पाणी तापवलं. पडस पक्वान जेवण केलं. सूर्यनारायण भोजनाला बसले. त्यांना पहिला घासाला केस लागला. ते म्हणाले, अगं अगं, कोण्या पापिनीचा केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्षे दारिद्र्य आलं होतं. तिनं आदित्यवारी वळचणीखाली बसून केस विंचळले. काळं चालणं, डोईचा केस, वळचणीची कडी, डाव्या खांद्यावर वेशीबाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, माळी मुक्याला, राजा राणीला, मायाला, म्हातारीला, कोणा डोळा मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला, तसा तुम्हा आम्हाला होऊ. ही 7 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफल संपूर्ण.